राजपाल नियुक्त आमदार म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे ते इद्रिस नायकुडे आपल्या सोबत आहेत. आपण पाहू शकता सकाळी 7 वाजल्यापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक बहुजन समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. पहिल्यांदा तुमची आमदारपदी निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. माझा थेट प्रश्न असा आहे की काल संजय राऊत यांनी तुमच्या आमदारकीलाच विरोध केलेला आहे की तुम्ही वंदे मातरमला विरोध केला होता आणि तुमची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर इतर जे 6 लोक आहेत त्यांची पूर्ण कुंडली माझ्याजवळ आहे असं त्यांनी आव्हानही केलेलं आहे. काय नेमकी वस्तुस्थिती? तुम्ही वंदे मातरमला विरोध केला होता का? वस्तुस्थिती सांगा. संजय राऊत हा एक करमणुकीचा विषय आहे. मुळात त्याला आता कोण सिरियस घ्यायला तयार नाही. सगळ्या 9ला उठायचं आणि नियमितपणानं भोंगा वाजवायचा एवढंच काम आहे. आपण जे बोलतो त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. जर मी असं काही कृत्य केलं असतं तर तुम्हाला सांगतो माझ्यावर कुठेतरी FIR गुन्हा दाखल झाला असता. काही कागद आहे का असं त्याच्याकडं, संजय राऊताकडं? काही नाही. उगाच आपलं खरं सांगू का, ह्यांची मानसिकता ही पूर्वी तीच होती, आजही तीच आहे आणि पुढे तीच राहणार आहे. कुठेतरी राजकीय मजबुरी म्हणून ते सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांच्यावर प्रवास करतायत. याच्यापेक्षा जास्त त्यांची काही व्हॅल्यू नाही आहे. मुळात असं काही विषय असता तर कुठेतरी कागद आला असता ना, कुठंतरी एखादं अस्तित्व आलं असतं का, ते त्यांनी दाखवावं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी दाखवावं सुद्धा नाही. त्यांच्याकडनं क्लिअरन्स मला घेण्याची गरज नाही. तो काही SP आहे का कमिशनर आहे? काय आहे तो? काही नाही आहे. बिनकामाचा बसलेला फुकटचा आपलं सकाळचा भोंगा आहे. ह्याच्या पलीकडे काय नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा जो काय आरोप आहे की मी असं केलं आणि तसं केलं आहे, आणि एक लक्षात घ्या, एका संघटनेच्या संदर्भात त्यांनी काहीतरी चुकीचं वक्तव्य केलं होतं, लिहिलं होतं काय त्या प्रिंट मीडियामधनं. त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी तिथं जाऊन हल्ला केला होता वगैरे, असा काहीतरी प्रकार होता. पण त्यावेळेच्या असणाऱ्या शासनातले आमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी प्रेशर करून त्या ठिकाणी मी नसताना असं माझं नाव त्यात गोवलं होतं. ती न्यायालयात केस चालली आणि गुणदोषावर आधारित चालून त्यातनं मी निर्दोष मुक्तता झालेली आहे माझी. त्यामुळं न्यायालयापेक्षा हा मोठा पाप आहे का संजय राऊत, की नाही हा आहे आणि तो आहे म्हणतोय? त्यामुळं ह्या संजय राऊतला काही कोणी सिरियस घेण्याची आवश्यकता नाही. फक्त एक आहे, यांची मानसिकता आहे आज ही अल्पसंख्याक समाजावरील मनात बुद्धीत आकस आणि मनात द्वेषभावना आहे, आणि ती द्वेषभावना या निमित्तानं तोंडातनं बाहेर पडली. 7 जण नियुक्त झालेत, त्यातला तुला इद्रिस नायकुडे एकच टार्गेट दिसतो का? इद्रिस नायकुडे नाही, या समाजाला, महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचा तो धंदा आहे त्यांचा. मला सांगा, हेच बोलतात किती बेशरम आहेत की बाकीच्या 6 जणांचे पण कुंडले आमच्याकडे. मग का थांबलायस? काय बार्गेनिंग करणार आहेस? त्याच्याकडे असते तो प्रामाणिकपणाने लगेच सांगेल, हे बघा ह्याचं असं आहे, ह्याचं आहे, ह्याचं आहे, तसं आहे. जसं माझं बोलतोयस तू तसं त्यांचं बोल ना मग, आणि बोल. तुला उत्तर द्यायला सगळेच समर्थ आहेत. संजय राऊताला इद्रिस नायकुडे काय चीज आहे माहिती नाही. जरा त्यांच्या महाआघाडीत शेजारी बसलेल्या माणसाकडनं त्यांनी त्याची चौकशी करून घ्यावी की इद्रिस नायकुडे काय आहे, आणि मग माझ्या नादाला त्यांनी लागावं. एवढं सोपं नाही आहे. अरे या मिरजेत लहानपणापासून राजकारण करतो आम्ही, समाजकारण करतो, की माझ्या कुटुंबानं, कुणाच्या फंडातनं नाही, माझ्या कुटुंबानं स्वतःच्या कौटुंबिक निधीतून या ठिकाणी मंदिरं उभा केली. शंकर पार्वतीचं मंदिर उभा केलं आहे आम्ही. मारुती मंदिराचं जीर्णोद्धार आम्ही केलं आहे, वैयक्तिक कुटुंबाने केलं आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची संस्कृती माझ्या कुटुंबानं जपलेली आहे. तुझ्यासारखे असे घाणेरडे विचार डोक्यात ठेवून वावरत नाही आहे, ती आमची संस्कृती नाही आहे. आणि हा संजय राऊत मरेस्तोवर हे धंदे करत बसणार, यापेक्षा नवीन त्याच्या काय धंदा नाही आहे. उद्धव ठाकरे यांना काय सल्ला देशील? अरे कशाला सल्ला द्यायला? ते याला काय, यांना फुकटचा सल्ला कोण का देईल? ऑलरेडी ज्यांची काही व्हॅल्यूच नाही आहे. मुळात या संजय राऊतामुळं एवढं मोठं नुकसान या शिवसेनेत झालं असं माझ्या त्रयस्थ माणसाला वाटतं, की ह्याच्या वागण्यामुळं, ह्याच्या अशा धंद्या करण्यामुळं अनेक लोक सगळी शिवसेनेला जी बाळासाहेब ठाकरेंच्यापासून जन्मजात होती ती सगळी सोडून बाजूला झाली. आता उरलेली आहेत ती शिल्लक ठेवायची असतील तर उद्धव ठाकरेंनी ह्याचा कुठेतरी विषय संपवावा बाबा. याला कुठेतरी दुसरं एखादं काम लावून तिकडं आपलं झोपावं. नाहीतर इथं राजकारणात जर राहिला हा माणूस तर एक दिवस उद्धव ठाकरेचं सगळं संपवलेलं बघून तो समाधान मानेल असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही मगाशी बोलत असताना असंही सांगितलं की तुमचे वडील इलियास नायकुडे जे होते ते शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते होते, पक्ष स्थापनापासून त्यांच्यासोबत राहिले होते. मात्र त्यावेळेला झालेली उदारी आता अजितदादांनी फेडली असं तुमचं मत होतं. काय आहे नेमका प्रकार? अजितदादांनी तुम्हाला न्याय दिला असं वाटते? अजितदादांनी न्याय दिला नक्कीच, त्याचं काय दुमत असायचं कारण नाही आहे.
25 वर्षापूर्वी ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळेचे पक्षप्रमुख पवारसाहेब रात्री 1:30 वाजता माझ्या निवासस्थानी आले होते. माझ्या वडिलांच्यावर त्यांनी बैठक केली आणि सांगितलं की तुमच्यावर अन्याय झाला आणि खरोखर काँग्रेसमध्ये अन्याय झालाच होता. आता तिकीट देणार आहेत EB फॉर्म सकाळी द्यायचं तर संध्याकाळी कोणाच तरी चिठ्ठीवरनं तिसऱ्यालाच तिकीट दिलं गेलं. जो कधी आयुष्यात ज्यानं काँग्रेसला मत दिला नाही हे त्यानं कबूल केलं, अशा माणसाला तिकीट दिलं गेलं. हा सगळ्यात मोठा अन्यायच असतो कार्यकर्त्याचा. तो अन्याय झाला त्यावेळेला हे आले रात्री 1:30 वाजता आणि त्यांनी सांगितलं की इलियासभाई तुमच्यावर अन्याय झालेला आहे, एवढंच सांगतो तुम्ही आमच्यावर या. MLCच्या पहिल्या यादीत तुमचं नाव असेल हा शरद पवारचा शब्द आहे असं त्यांनी सांगितलं होतं. याचा साक्षीदार मी, त्यावेळेचे स्वर्गीय विष्णुअण्णा आहेत, व्यंकप्पा पत्की आहेत, आम्ही साक्षीदार होतो. ठीक आहे, एक बातबर माणूस शब्द देतो म्हणजे त्याचा विश्वास ठेवायला पाहिजे आणि ह्या विश्वासापोटी सर्व कार्यकर्त्यांनी याला संमती दिली आणि जनाबने राष्ट्रवादीचं काम सुरू केलं. 25 वर्ष जनाबने मेहनत घेतली या पक्षासाठी. अनेक मातब्बर चेहरे अल्पसंख्याक समाजातले आणून पक्षाला जोडले, समाजाला पक्षाला जोडण्याचं काम, महत्त्वाचं काम केलं. पण संधी द्यायच्या प्रत्येक वेळेला आठवण करून दिल्यानंतर प्रत्येक वेळेला नवीन अडचण सांगायची, नवीन काहीतरी कारणं सांगून फसवणुकीचं काम, त्यांच्या आयुष्यातल्या शेवटची 20 वर्ष वाया घालवण्याचं काम, फसवणुकीचं काम शरद पवारने केलं. पण एक आहे, दादांच्या ध्यानी मनी होतं हे सगळं की नाही, यांना शब्द दिलेला होता, यांचा शब्द पाळावा लागेल, यांची काय तर म्हणजे यांच्यावर न्याय करावा लागेल, हे कुठेतरी त्यांच्या डोक्यात होतं, सलत होतं. कधी बोलून दाखवलं नाही त्यांनी, पण मला एक विश्वास होता दादाला हे माहिती आहे आणि दादा ह्या विषयाचा इलाज करणार. आणि म्हणून उधारी केली काकाने आणि फेडली दादाने नैतिकता म्हणून. दादाने नाही केलं असतं तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकलो नसतो, कारण अशा कोणत्याही अटीवर आम्ही दादांच्या बरोबर काम करत नाही आहोत, पक्षात नाही आहोत, कोणतीही अट नव्हती आमची. पण अट नसताना दादांनी विचारपूर्वक एक नैतिकता बाळगली की राहू दे, नाही तर दादा म्हणू शकले असते ना, अरे तुम्हाला शब्द दिला होता तो माणूस वेगळा आणि मी का तुमचा शब्द पाळू त्याचा, असं म्हणू शकले असते. पण तसं म्हटले नाही त्यांनी. हे कुठेतरी त्यांच्या डोक्यात होतं, सलत होतं. कधी बोलून दाखवलं नाही त्यांनी, पण मला एक विश्वास होता दादाला हे माहिती आहे आणि दादा ह्या विषयाचा इलाज करणार. आणि म्हणून उधारी केली काकाने आणि फेडली दादाने नैतिकता म्हणून. दादाने नाही केलं असतं तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकलो नसतो, कारण अशा कोणत्याही अटीवर आम्ही दादांच्या बरोबर काम करत नाही आहोत, पक्षात नाही आहोत, कोणतीही अट नव्हती आमची. पण अट नसताना दादांनी विचारपूर्वक एक नैतिकता बाळगली की राहू दे, नाही तर दादा म्हणू शकले असते ना, अरे तुम्हाला शब्द दिला होता तो माणूस वेगळा आणि मी का तुमचा शब्द पाळू त्याचा, असं म्हणू शकले असते. पण तसं म्हटले नाही त्यांनी, अंग काढून घेतलं नाही. नैतिकतेचं एक चांगलं प्रदर्शन दादांनी ह्या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी एक फार चांगला हा एक धडा आहे आणि घेण्यासारखा आहे की नेता असावा तर कसा असावा, तो किती नैतिकता ध्यानात ठेवून पाळणारा असावा, हे दादांनी ह्या निमित्तानं सिद्ध केलं आहे. भविष्यात 2024च्या विधानसभा निवडणुका आहेत, काय विजन आहे डोळ्यासमोर? विजन म्हणजे आता थोडीशी जबाबदारी माझी वाढली. एक तर स्थानिक या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. आता पहिला आमदार म्हणून मी या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यरत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात आमच्या पक्षाची बांधणी व्यवस्थितपणानं करणं आणि आमच्या वाट्याला ज्या काही सीटा येतील आणि महायुतीच्या सगळ्या सीटांना मदत होणारच आहे, त्याचा विषय नाही, पण आमच्या वाट्याच्या ज्या सीटा येतील त्या ताकदीनं लढवून त्या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितच जवळच्या काळात आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतील. याबरोबरच राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या संबंधातला जे काय दादांनी निर्णय केलेले आहेत, जे काय कामं केलेले आहेत, ते अल्पसंख्याक समाजापर्यंत पोचलेली आहेत. त्यांना आता त्याचं डायरेक्ट बेनिफिट व्हायला लागला आहे, फायदा व्हायला लागला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाज हा दादांच्यावर फार मोठा विश्वास ठेवून आणि दादांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग निर्माण झाला आहे. लोकसभेचा विषय वेगळा होता, पण विधानसभेला तो विषय काहीही नाही आहे. मी आता महाराष्ट्रभर फिरून आलो, मी बघितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाला आता कोणी भटकावण्याचा प्रयत्न केला तरी ते अजिबात भटकणार नाहीत, कारण ज्या लोकांनी लोकसभेत भरभरून मतं घेतली त्यांनी एक तरी सीट विधान परिषदेत द्यायला पाहिजे होती. या समाजाला तेवढा तरी अधिकार होता का नाही, किमान एक, पण नाही दिले त्यांनी. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या लक्षात आलं ही मतं घ्यायपुरतंच येतात, नंतर केव्हा आपल्या कामालाही पडणार नाहीत, हे त्यांच्या सगळ्या लक्षात आलेलं असल्यामुळं आता अल्पसंख्याक समाज जास्त म्हणजे बहुतांश प्रमाणात आमच्या पक्षाबरोबर येण्याच्या तयारीत आहे, मानसिकतेत आहे आणि आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि याचा परिणाम येत्या विधानसभेत तुम्हाला दिसून येईल. नक्कीच आपण पाहू शकता संजय राऊत यांना महाराष्ट्रात कोण सिरियस घेत नाही, ते करमणुकीचं साधन आहे असं ठाम मत इद्रिस नायकोडी यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.